बघा, एका आयताकृती बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 30 मीटर 25 मीटर आहे. बागेभोवती आतून 3.5 मीटरचा रस्ता आहे. रस्ता सोडून बागेचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा भरघोस नित्य सराव करता येईल. लेकरांनो, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत. प्रश्न कुठलाही असू द्या, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा. आयात आकृती मैदान, गोष्टी लक्षात घ्या. उदाहरणार्थ हे ते मैदान आहे. या आयात आकृती बागेची, मैदान नाही सॉरी बाग आहे, लक्ष द्या. या आयात आकृती बागेची लेकरांनो लांबी 30 मीटर आणि रुंदी गणित मध्ये 25 मीटर. लक्ष द्या. या बागेमध्ये आतल्या बाजूस बागेभोवती आतून 3.5 मीटर लांबी असलेला काय आहे, एक रस्ता आहे. आतून म्हणजे अशा पद्धतीचा तो काही रस्ता असेल असा आतून, उदाहरणार्थ. लक्ष द्या. आणि त्या रस्त्याची म्हणजे हा तो रस्ता आहे. या रस्त्याची लांबी लेकरांनो किती, तर 3.5 असं माप दर्शवलं. म्हणजे इथं 3.5, इथं सुद्धा 3.5. तुम्ही जर असं उभं माप मोजलं तर हे असं 3.5 आणि हे असं 3.5. लक्ष द्या. इथं सुद्धा हे 3.5 असं आणि इथं हे असं 3.5. एकंदरीत रस्ता सोडून बागेचं क्षेत्रफळ काय असा जो प्रश्न विचारला, पहिल्यानं या आयात आकृती मैदानाचं क्षेत्रफळ काढा. पहिल्यानं आयात आकृती मैदानाचं क्षेत्रफळ. आयाताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी गुणिला रुंदी आम्ही सूत्र वापरतो. एल म्हणजे लेंथ, बी म्हणजे ब्रेथ. या आयात आकृती मैदानाची लांबी आणि रुंदी 30 25 अनुक्रमे 25 75 त्यावर 0 चौरस मीटर हे झालं त्या मैदानाचं क्षेत्रफळ. आता रस्ता सोडून बागेचं क्षेत्रफळ. रस्ता सोडून बाग कोणती, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं हे मी रेखाटन करतो. ही रस्ता सोडून असलेली उरलेली बाग. मग रस्ता सोडून उरलेली ही जी बाग आहे, आता या बागेची लांबी रुंदी किती बाबा हा प्रश्न लक्षात घ्या. एकूण 3.5 मीटरचा रस्ता, एकूण 3.5 मीटरचा रस्ता म्हणजे या बागेची लांबी किती असा प्रश्न मनाशी विचारला. बागेची रुंदी किती असा प्रश्न मनाशी विचारा. बागेची लांबी आता ही 3.5 3.5 7 दोन्ही बाजूने असलेला हा रस्ता 7 मीटर. या पूर्वीच्या लांबीमधून वजा करा म्हणजे 30 - 7 23 मीटर ही बागेची काय झाली हो, लांबी झाली. आता बागेची रुंदी किती बघा, एकूण 3.5 आणि इकडून 3.5 असं एकंदरीत 7 मीटर अंतर वजा करा पूर्वीच्या रुंदीतून म्हणजे 25 - 7 18 मीटर ही आतल्या बागेची काय झाली हो, रुंदी झाली. मग आता बागेचं क्षेत्रफळ हा प्रश्न मनाशी विचारा. बागेचे क्षेत्रफळ. ही बाग सुद्धा आयात आकृती, आयताचं सूत्र, आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र लांबी गुणिला रुंदी म्हणजे 23 गुणिला 18. लेकरांनो हा गुणाकार 414. लक्ष द्या, 414 चौरस मीटर. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही
कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल.